लेखांक 2. गेल्या लेखांकात परकीय साम्राज्यावर जेव्हा एखाद्या महायुद्धाचे संकट गुदरते तेव्हा साम्राज्यातील परतंत्र देशास आपले स्वराज्य परत मिळवण्यासाठीची सर्व संधीतील अत्यंत परिणामकारी आणि सुलभतम अशी सुवर्णसंधी प्राप्त होत असते, या विधानाचे विशदीकरण केले होते. आता सर्व महायुद्धे ही परतंत्र देशास सारखीच सहाय्यक होतात असे नाही, हे उघड आहे. या दृष्टीने पाहिले असता मागे झालेल्या जर्मन युद्धात हिंदुस्थानास जी स्वराज्य संपादनाची संधी प्राप्त झालेली होती आणि हिंदुस्थानच्या दुर्दैवाने त्याने आपल्या हातातून मूर्खपणाने घालविली, त्या संधीपेक्षा आगामी रशियन युद्धात जर ते झालेच तर त्यास पुन्हा प्राप्त होणारी महान संधी कोणत्या अंशांनी अधिक अनुकूल नि प्रतिकूल होणारी आहे आणि तो पूरक ध्यानात ठेवून मागच्या प्रसंगी झालेल्या चुका आपणास कशा प्रकाराने सुधारता येणाऱ्या आहेत, मागे धरलेली धोरणे कशा रीतीने आणि कितपत बदलली पाहिजेत, हे प्रथमतःच स्पष्टपणे विवंचून पाहणे आवश्यक आहे. आगामी महायुद्ध जे आता आपासून उभ्या युरोपास नि विशेषतः उभ्या एशियास भेडसाविते आहे, ते 99 अंशांनी इंग्लंड आणि रशिया याच दोन राष्ट्रात प्रमुखपणे झुंजले जाईल असे गृहीत धरण्यास आता काही कोण्या भविष्यवाद्याचाच आधार घेतला पाहिजे असे नाही. राजकारणाच्या आकाशातील वादळे ही भौतिक वादळांसारखीच केव्हा केव्हा अनिश्चित आणि अनपेक्षितपणे घडतात वा बिघडतात, ही गोष्ट खरी असली तरी त्या भौतिक वादळांप्रमाणेच सूक्ष्मपणाने अवलोकन करण्याची बुद्धिमत्ता असणाऱ्या कारस्थानी लोकास ती बहुधा बिनचूकपणे ताडता येतात, अपेक्षिता येतात, हेही तितकेच खरे आहे. रशियन महायुद्ध घडणारच असे कोणासही शपथेवर जरी सांगता आले नाही, तरी आजच्या राजकारणीय वातावरणात वाहत असलेल्या वाऱ्यांवरून हे युद्ध 99% निकट भविष्यात घडण्याचा उत्कट संभव आहे, हे मात्र कोणाही राजकार्यातील अनुभवी आणि इतिहासज्ञ मनुष्यास निश्चयाने सांगता येईल. इंग्लंड, रशिया, चीन, अमेरिका इत्यादी राष्ट्रे हे युद्ध घडणार असे गृहीत धरूनच नव्हे, ते युद्ध घडवून आणण्यासाठीच आपापल्या राष्ट्रकारणाची धोरणे आणि सैन्याची सज्जीकरणे करीत आहेत. अशा वेळी हिंदुस्थाननेही हे बहुधा निश्चित ठरलेले महायुद्ध जुंपणार असे समजून आपलेही राष्ट्रकारण चालविणे हेच शहाणपणाचे आहे. बरे, जर ते महायुद्ध न घडले तर दुसरे कोणचे घडेल? विशेषतः जोवर जगात बलात्कारी आणि बलिष्ठ साम्राज्य अस्तित्वात आहेत, तोवर तरी महायुद्धेही होणारच. अलीकडेच इंग्लंडच्या प्रत्यक्ष सरसेनापतींनी गुरख्यांच्या स्मारकाची संधी साधून महायुद्धे घडणार असे स्पष्टपणे घोषित केले. हे श्रद्धानंदात त्या भाषणाचा जो उतारा दिला होता त्यावरून वाचकास स्मरत असेलच. तेव्हा जरी रशियन महायुद्ध 99% घडणारच उघड दिसत असलेली वस्तुस्थिती काही अनपेक्षित कारणे उद्भवून पालटली, तरी महायुद्धांच्या आंतरराष्ट्रीय जगतकलहात हिंदुस्थाननेही भाग घेणे किती आवश्यक आहे, का आवश्यक आहे आणि त्या तापल्या तव्यावर आपली पोळीही भाजून घेण्याचे मार्ग कोणते असतील, याची सामान्य चर्चा तरी या निमित्ताने लोकात चालू लागल्यास या लेखाचा उपयोग झाल्या वाचून राहणार नाही. एतदर्थ ती सामान्य चर्चा करण्यास निमित्तभूत म्हणून आज बहुतांशी होऊ घातलेल्या या आगामी अँग्लो रशियन युद्धाचीच बहुशः अवश्यंभावी घटना गृहीत धरण्यास आपणास काही एक हरकत नाही. अँग्लो रशियन युद्ध उभ्या जगतात अवश्यंभावीच असतात आणि तदनुरोधाने जिकडे तिकडे प्रचंड सैनिक आणि सामरिक हालचाली चालू असता, हिंदुस्थानातील कित्येक झोपाळू पुढारी हे घडणारच कशावरून म्हणून जांभया देत विचारित आहेत.
या एकाच कारणासाठीही ही चर्चा आतापासूनच निसंदिग्धपणे आणि इतर सर्व किरकोळ प्रश्नास बाजूस सारून त्याहून शतपट गंभीरपणाने करणे आवश्यक आहे. जर रशियन युद्ध न झाले तर, असे विचारणाऱ्या आळशास जर ते झाले तर, इतकेच उत्तर पुरे आहे. ते महायुद्ध होणार असा संभव उभ्या जगतास वाटत असल्याने आणि ते घडवून आणण्यासाठी इंग्लंड आदी राष्ट्रांचे अव्याहत यत्न चाललेले असताना ते होणार हेच गृहीत धरून आपण इतकी सिद्धता करून त्या सवर्ण संधीचा लाभ घेण्यास सज्ज असले पाहिजे. जरी ते उद्याच चालू झाले तरीही आपणास त्या सुवर्ण संधीचा तत्काळ लाभ घेता यावा. जर्मन महायुद्धाच्या आणि आगामी रशियन युद्धाच्या तुलनेत हीच गोष्ट आपणास प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. कारण जर्मन महायुद्धाचा पुरा लाभ जो हिंदुस्थानास घेता आला नाही, त्याचे एक अत्यंत प्रबळ कारण हेच झाले की त्या महायुद्धास आरंभ होईतो आपल्या हिंदुस्थानास त्याच्या संभवनीयतेची काहीच कल्पना नव्हती. 3 महिन्यांपूर्वी जर ते युद्ध होणार म्हणून कोणी म्हटले असते तर आम्हास खरे वाटते ना, असे हिंदुस्थानातील अनेक प्रमुख पत्रसंपादकांनी आणि पुढाऱ्यांनी प्रांजळपणे सांगितलेले आहे. त्यावेळच्या पुढाऱ्यात कैलासवासी गोखले प्रवृत्तींच्या मवाळ पक्षाच्या कार्यक्रमात आणि बहुशः मनातही महायुद्धाधिक हालचालींचा अंतर्भावच होत नव्हता. ती दिशा इतकी भयंकर आणि प्रसंगी निंद्य अशी त्यांना वाटे की कोणाही हिंदी सभ्य नागरिकाने तिचा मनात देखील उच्चार करू नये असे त्यास बाळकडूच मिळालेले होते. नुकत्याच उदयास येऊ पाहणाऱ्या गांधी पक्षास ब्रिटिश साम्राज्य हे तोपर्यंत तरी जगाचे कल्याणार्थ अवतीर्ण झालेली एक अत्यंत हितकारकच नव्हे तर जिचा विनाश इच्छिणे हे पापप्रद आहे अशी एक संस्था वाटत असल्यामुळे ते लोक बोर युद्धात आणि झुलू युद्धात जसे इंग्रजी साम्राज्यास विनाअट सहाय्य देणे हे आपले हिंदी नागरिक म्हणून स्वकर्तव्य समजत आले, तसेच तेव्हाही समजत होते. असंतुष्ट बायको घरातल्या घरात नवऱ्याशी धुसफूस करते तशी हिंदुस्थानातल्या हिंदुस्थानात ते येथील इंग्रजी अधिकाऱ्यांशी धुसफूस करीत. पण एकंदरीत ते ब्रिटिश साम्राज्याच्या कुंकवाला काही कंटाळले नव्हते आणि परराष्ट्रीय राजकारण घरच्या धन्यावर सोपविणे सोडून आपण त्यात तोंड घालावे हे कुलीन स्त्रीप्रमाणे त्यास आवडत नसे. ब्रिटिश साम्राज्याचे ते राजनिष्ठ नागरिक होते, इतके एकनिष्ठ की ब्रिटिश साम्राज्याचे जर्मनीशी युद्ध चालू झाल्यावरही त्यात हिंदुस्थानचे अधिकार वाढवाल तरच आम्ही सहाय्य देऊ असे हिंदी देशभक्तांनी म्हणताच त्या राजनिष्ठास स्वदेशापेक्षाही ब्रिटिश साम्राज्याची निष्ठाच अधिक पुण्य आणि प्रिय वाटली. इंग्रजास या युद्धात विनाअट सहाय्य द्या, विनाअट शिपाई द्या, त्यांच्या लढाया बिनअट लढा, हाच स्वराज्याचा सरळ मार्ग होय. अ स्ट्रेट वे टू स्वराज्य अशी गांधीजींची त्यावेळेला व्याख्यानातली वाक्ये कित्येकास अजूनही स्मरत असतील. तिसरा महत्वाचा पक्ष म्हणजे लोकमान्य टिळकांचा. पण ते युद्धापूर्वीची 5-6 वर्षे दूर कारागारात पडलेले. त्यांच्या मागे त्या पक्षाचा सरकारी वरवंट्याखाली बहुतेक चुराडा उडालेला आणि जे काही तग धरून राहिले त्यांनाही पूर्वीपासून परराष्ट्रीय राजकारणाचा हिंदुस्थानाच्या स्वराज्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे बाळकडूच मिळालेले नसल्याने जर्मन महायुद्ध होण्याचे आधी त्याचा फारसा सुगावा नव्हता. मग त्या प्रचंड उलाढालीशी हिंदुस्थानचा संबंध जोडण्याच्या पूर्वसिद्धतेची गोष्ट दूरच. काहीस हे कळे पण साहस होत नव्हते. बहुतेकास हे मुळी कळतच नव्हते. 57चे राष्ट्रीय क्रांतियुद्ध.
हिंदुस्थानच्या भाग्याच्या निर्णयासाठी राष्ट्रीय शक्तींचा जसा उपयोग करून घ्यावयाचा तसाच परराष्ट्रीय शक्तींचाही उपयोग करून घेतला पाहिजे, अशा धोरणाची परंपराच हिंदुस्थानात मृत झालेली होती. 57च्या राष्ट्रीय क्रांतीचे प्रसंगी युरोपमध्ये रशियाशी आणि तुर्कस्थानशी संधान बांधण्याचा जो मोडका तोडका यत्न श्रीमंत नानासाहेब यांचे वतीने त्यांचे दूत अजिम मुल्ला आणि रंगो बापूजी यांनी केला, तोच या परंपरेचा शेवटचा यत्न ठरला. त्यावेळेस इंग्रजांची रशियाशी लढाई जुंपली असताच आपण उठावे, असा त्या क्रांतियुद्धातील पुढाऱ्यांचा स्पष्ट बेत होता. तो बेत युद्धातील सैनिकातच नव्हे तर साधारण खेडवळापर्यंत तोंडातोंडी कसा पोचला होता, हे थॉम्सन सारख्या इंग्रजी इतिहासकारांनी ग्रंथित करून ठेवले आहे. रशिया आमच्या नानासाहेबांचे सहाय्यास भूमार्गाने येणार आहे, अशी आशा खेडोपाडी देखील लोक त्या क्रांतियुद्धाच्या भरात व्यक्त करीत. युरोपमध्येही या युद्धाची इतकी ख्याती झाली होती की विशेषतः सेनापती तात्या टोपे यांची ताजी बातमी ऐकण्यासाठी पॅरिस नगरातील लोक उत्सुकतेने दैनिके चाळीत. गॅरिबॉल्डी संबंधी अशी ठोक अनुश्रुती आहे की ज्या वेळेस हिंदुस्थानातील या राष्ट्रीय क्रांती युद्धाच्या दिवसेंदिवस अधिक निकराच्या बातम्या मिळू लागल्या, तेव्हा हिंदुस्थानातील हे बंड शिपायाचे कोणी यथेच्छित भांडण नसून एक राष्ट्रीय क्रांती युद्ध आहे, अशी त्याची निश्चिती झाली. तोही त्यावेळी इटलीच्या स्वातंत्र्यार्थ अशाच उभारलेल्या आणि फसलेल्या एका क्रांतियुद्धात गुंतलेला होता. आमच्या पिढ्यानपिढ्या दास्य प्रवणतेत खिचपत पडलेल्या परप्रत्ययनेय बुद्धीला इंग्रजी पुस्तकातील सिपॉय म्युटिनी जरी अजूनही अशीच काहीतरी गुंडगिरी वाटते, तरी गुणिनम वेत्ती गुणज्ञो या म्हणीप्रमाणे गॅरिबॉल्डीने ते 57चे क्रांतियुद्ध हे राष्ट्रीय क्रांतियुद्धच होय असे तत्काळ ओळखले आणि इटालियन युद्धातून मोकळे होताच आपण त्या हिंदी क्रांतिकारकास जाऊन मिळण्याचे त्याने निश्चित केले. पुढे इटालीचा तो प्रयत्न फसला. गॅरिबॉल्डी त्यातून मोकळा झाला. पण त्याच वेळेस हिंदुस्थानचाही तो क्रांतियत्न फसल्याने सेनापती गॅरिबॉल्डीचा इकडे येण्याचा प्रश्नच संपला. गॅरिबॉल्डीने त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील युद्धात भाग घेतलाच होता, हे सर्वश्रुत आहे. परराष्ट्रीय राजकारण्याशी संबंध जोडण्याच्या राजनीतीची परंपरा 57 नंतर अगदी मृत झाली. रामसिंग कुका, वासुदेव बळवंत, चाफेकर बंधू इत्यादी तीव्र आणि साहसी देशभक्तांनी पुढे जी जी क्रांतिकारक चळवळ केली, ती 57चे क्रांतियुद्धाचे व्यापक स्वरूप पावण्याचे आतच मारली गेली. परराष्ट्रीय राजकारणाशी संबंध जडविण्याची व्यापक रूपरेखा प्राप्त होण्याच्या पायरीस त्या चळवळी पोचू शकल्या नाहीत. त्यांच्या शक्तिबुद्धीप्रमाणे ते वीर आपली कर्तव्ये त्यास कळली तशी करून गेले आणि इकडे राष्ट्रीय सभेचे राजकारण त्यांच्या नावाचा उच्चार करण्यासही थरकापणाऱ्या निराळ्याच धोरणावर उभारले गेले. त्यामुळे जर्मन महायुद्धापर्यंत परराष्ट्रीय राजकारणात सामदामादिक उपायांनी प्रत्यक्ष भाग घेण्याचा यत्न करण्याची खटपट कोणीही केली नाही. इतकेच नव्हे तर अत्यंत लज्जास्पद गोष्ट म्हणजे ही की त्या खटपटींची आवश्यकताच बहुतेकास वाटेनाशी झाली. कित्येकास तर तो विचारही असभ्य आणि निंद्य वाटे. या अनुभवाच्या गोष्टी आम्ही लिहित आहोत. त्यावेळच्या अनेक पुढाऱ्यांचे हे उद्गार आम्ही ऐकलेले आहेत. या चर्चा आम्ही त्यांच्याशी केलेल्या आहेत. राहता राहिला क्रांतिकारक पक्ष. 57च्या क्रांतियुद्धानंतर हिंदुस्थानच्या राजकारणाचे ध्वनी युरोपीय राष्ट्रांच्या प्रबळ गलबल्यातही स्पष्टपणे प्रतिध्वनित व्हावेत अशी खळबळ प्रथमतः अभिनव भारताच्या परदेशीय क्रांतिकारक उलाढालींनी उडवली.
हिंदुस्थानच्या राजकारणाकडे युरोपातील आणि अन्य खंडातील परराष्ट्राचे चित्त वेधून घेण्याचा उपक्रम प्रथम अभिनव भारतने केला. त्यांची इंग्लंडमध्ये सरकारासही अस्वस्थ करून सोडणारी अनेक भयंकर साहसे, त्यांच्या अनेक कर्तबगार पुढाऱ्यांनी फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका इत्यादी ठिकाणी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेची प्रबळ स्वराने केलेली घोषणा, आयर्लंड, इजिप्त, चीन इत्यादी तत्कालीन परतंत्र राष्ट्रातील क्रांतिकारकांशी त्यांनी स्थापित केलेले संबंध आणि त्या संस्थेतील अनेक देशवीरांच्या तेजस्वी पराक्रमामुळे युरोपची हिंदुस्थानच्या राजकारणातील जिवंतपणाविषयी पटलेली निश्चिती या सर्व घटनांचे योगाने हिंदुस्थानचे हे जागतिक राजकारणात एक महत्त्वाचे घटक होऊन बसले. याचे प्रत्यंतर प्रत्यक्ष रॉलट रिपोर्टवरून देखील पटेल. अय्यर, आचार्य, श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा, हरदयाळ, चट्टोपाध्याय इत्यादी नामनिर्देश करता येणारे आणि ज्यांचा नामनिर्देश अजून करता येत नाहीत असे तदितर अभिनव भारतातील देशभक्त आणि देशवीर युरोपच्या आणि अमेरिकेच्या राजधान्यातून शिरले आणि आपल्या असामान्य बुद्धीची, शक्तीची आणि स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा करून परराष्ट्रीय राजकारणाचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे कार्yi शक्यतो तो उपयोग करून घेण्याचा खटाटोप अव्याहत चालवू लागले. पुढे हिंदुस्थानातील इतर प्रांतातील आणि विशेषतः बंगाल, पंजाबकडील क्रांतिकारकही परदेशात भरू लागल्यानंतर या सर्वांनी सयाम चीनपासून तो न्यूयॉर्कपर्यंत आणि पॅरिसपासून पर्शियापर्यंत जर्मन महायुद्धाचे काळी हिंदी इतिहासात चिरंतन राहावी अशी चळवळ उडवून दिली. या क्रांतिकारक पक्षास मात्र हिंदुस्थानच्या राजकारणात परराष्ट्रीय उलाढालीचे पाठबळ घेणे किती अवश्य आहे याची पूर्ण जाणीव होती. त्यांचे मार्ग किती श्रेयस्कर होते किंवा नव्हते हा प्रश्न स्वतंत्र आहे. येथे केवळ जर्मन महायुद्धाचे वेळी काय झाले आणि काय झाले नाही एवढेच काय ते संक्षेपाने पाहावयाचे आहे. तेच मार्ग आज स्वीकारणे योग्य की अयोग्य हे अनुमान केवळ या माहितीवरूनच काढता येणारे नाही. त्याला परिस्थितीच्या भेदाभेदाची चर्चा केली पाहिजे. पण मार्ग कोणतेही स्वीकारले गेले तरी जर्मन महायुद्धासारख्या कोण्या प्रचंड महायुद्धाचा दुंदुभी जगभर जेव्हा निनादू लागतो तेव्हा त्या जागतिक लढ्यात हिंदुस्थानने आपल्या परिस्थिती आणि शक्तीप्रमाणे कोणचा न कोणचा तरी भाग अनुकूल पडेल तसा घेतला पाहिजे. इतकेच काय ते येथे प्रतिपादन करावयाचे आहे. आणि त्या विधानास विशद करण्यापुरताच जर्मन युद्धाच्या पूर्वीचा हिंदुस्थानी राजकारणाच्या परराष्ट्रीय संबंधाचा उल्लेख येथे करावा लागत आहे. श्रीमती कामाबाई. जर्मन राष्ट्रामध्ये हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संपादनाच्या दृढनिश्चयाची प्रथम घोषणा श्रीमती कामा या तेजस्वी पारशी महिलेने केली ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. इसवी सन 1908-9च्या संधीस श्रीमती कामाबाईंनी अभिनव भारताचा तिरंगी स्वातंत्र्य ध्वज आपल्या हातात घेऊन जर्मनीत पाऊल टाकले आणि तेथील एका सोशियालिस्टांच्या संमेलनात त्यांना व्याख्यान देण्याचे सन्मानपूर्वक आलेले पाचारण स्वीकारून व्यासपीठावर येताच तो चिमुकला ध्वज त्यांनी फडकवीत अत्यंत आवेशपूर्ण भाषणात जर्मन लोकांस सांगितले की जर्मन हो, आम्ही हिंदी लोकांनी आमचे स्वातंत्र्य संपादण्याचा कृतनिश्चय केला आहे. हा पहा हिंदी स्वातंत्र्याचा ध्वज. या ध्वजाच्या शक्तीवर विश्वास ठेवा, कारण हा चिमुकला ध्वज आम्ही आधीच अनेक हुतात्म्यांचे रक्त शिंपडून रंगविला आहे. आमचे प्रतिस्पर्धी तेच तुमचे. आम्हास तुमच्या राष्ट्राची सहानुभूती आणि सहाय्य देत चला. श्रीमती कामाबाईंच्या या वाक्यासरशी जर्मन सोशियालिस्टांच्या त्या संमेलनाचा मंडप टाळ्यांच्या गजरांनी निनादून गेला. वर्तमानपत्रातून त्या एका इंडियन प्रिन्सेसचा, हिंदी राजपुत्रीचा कुतूहलपूर्ण उल्लेख होऊ लागला.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ध्वज प्रकटपणे फडकविण्याचा पहिला मान या पारशी महिलेस आहे. ती महिला होती आणि पारशी होती. हिंदी राष्ट्रीयत्वाच्या शक्यतेचे ह्याहून अधिक परिणामकारक गमक दुसरे काय असू शकणार? या प्रसंगाचे आधीपासून किंचित प्रमाणाने आणि नंतर विस्तृत प्रमाणावर जर्मनीमध्ये हिंदुस्थानाबाबत जागृती अभिनव भारताच्या पुढाऱ्यांच्या प्रयत्नाने सारखी वाढत गेली. तेथील पत्रास हिंदुस्थान विषयक लेख देण्यात येत. अभिनव भारताचे प्रमुख पत्र जे तलवार त्याच्या 1908च्या पहिल्याच अंकी भावी महायुद्ध जर्मनीशीच घडण्याचा कसा संभव आहे याची चर्चा एका स्वतंत्र निबंधात केली जाऊन त्याच वेळेस विकोपास जाऊ लागलेले किलच्या कालव्याचे प्रकरण विशद करून दाखविलेले होते. जर्मन महायुद्ध चालू होण्याच्या 4-5 वर्षे पूर्वी अभिनव भारताच्या पुढाऱ्यांनी आपल्या परराष्ट्रीय लेखातून त्या महायुद्धाचे वेळीच हिंदुस्थानने आपल्या भाग्यनिर्णयाची संधी साधून घ्यावी म्हणून यत्न करण्यात त्यांच्या शक्तीची आणि बुद्धीची पराकाष्ठा केली होती. पुढे श्री हरदयाळ आणि आणखी 2 पुढारी पॅरिसहून अमेरिकेत जाऊन जेव्हा गदर पक्षाची स्थापना करते झाले तेव्हा त्या पक्षाच्या गदर नावाच्या 4 भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या पत्रात तर 1913व्या वर्षापासून आगामी जर्मन महायुद्ध आणि त्यावेळी हिंदुस्थानास काय करता येईल या विषयावर इतका उहापोह केला की ब्रिटिश सरकारने प्रसिद्ध केलेल्या रॉलट रिपोर्टात त्याविषयी प्रमुखपणे उल्लेख करून असे म्हटले आहे की ज्या अर्थी लढाईचे पूर्वीच वर्ष 6 महिने हिंदी क्रांतिकारकास त्याचा पत्ता होता, ज्या अर्थी युद्ध करण्याचा जर्मनीचा कृतनिश्चय पूर्वीपासूनच झालेला असला पाहिजे आणि जर्मनीनेच हे गदरपत्र काढले असले पाहिजे. अर्थात ब्रिटिशांची ही अनुमाने चोराच्या उलट्या का गाळ्या होत हे सांगावयास नकोच. कारण हिंदी क्रांतिकारकास जर्मन महायुद्ध होण्याचा संभव दिसला तो जर्मन लोकांच्या राजकारणाच्या अभ्यासापेक्षाही ब्रिटिश राजकारणाच्या त्या काळी चाललेल्या गुप्त आणि प्रकट उलाढालींवरूनच अधिक उत्कटतेने व्यक्त झाला होता. जर्मनीस हाणून पाडण्याचा ब्रिटिशांचा क्रुद्ध आणि मत्सरी निश्चय त्यांच्याच पत्रातून, राजकारणी पाचपेचावरून आणि सामरिक सज्जतेवरून स्पष्ट होत होता. महायुद्ध चालू झाल्यानंतर जर्मनीचे आणि गदर पक्षाचे प्रत्यक्ष सरकारी संबंध जुळले. त्याआधी ते पत्र आणि हिंदी क्रांतिकारकांच्या इतर चळवळी त्यांच्या स्वतःच्याच बळावर चालविलेल्या होत्या. 1914तील बंगाली, पंजाबी इत्यादी हिंदी क्रांतिकारक. याच संधीस बंगालमधून आणि पंजाबमधून आलेल्या हिंदी क्रांतिकारकांच्या खटपटीने हिंदुस्थानातील क्रांती संस्थातूनही जर्मन महायुद्धाचे वेळीच हिंदुस्थानात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचे धोरण स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्याचे परिणाम किती दूरवर पोचले, ते प्रयत्न किती अंशी सफल वा निष्फळ झाले, सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांना रुचला म्हणून तोच योग्य की अयोग्य हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असताही अप्रस्तुत म्हणून सध्या बाजूस ठेवून येथे इतकेच सांगणे पुरे आहे की जर्मन महायुद्धाचे वेळी हिंदुस्थानास आपले स्वराज्य मिळवण्याची आलेली महान संधी जर कोणाच्या लक्षातून गेली नसेल तर ती एका क्रांतिकारक पक्षाचेच होय. परंतु ते हिंदुस्थानच्या 30 कोटी जनतेच्या मानाने केवळ दर्या में खसखसी सारखे होते. ते केवळ मुठभर होते. त्यांच्यातील बहुतेक लोक 20-25च्या आतील सामान्य अवस्थेतील तरुण होते. ते बहुतेक देशपार आलेले संत्रस्त आणि पीडित देशभक्त होते. बलाबलांचा विचार करणे त्यास अशक्य झालेले होते कारण सर्व हिंदुस्थान मेल्यासारखे पडलेले होते. कोणत्याही महान साहसाची कल्पनाच त्या हिंदुस्थानास सुचत नव्हती. सुचविली तरी साहस म्हणताच त्यास हीव भरे. शेणातल्या किड्यांसारखे हिंदुस्थानातील ते कोटी कोटी लोक शेणखाईतल्या शेणखाईतच काही चळवळ काही वळवळ करीत.
पण सिंहासारखी झेप घालण्याचे गूढ सामर्थ्य त्यांच्यात सुप्तपणे असूनही त्यांचे त्यासच ते कळेनासे झाले होते. हिंदुस्थानचे ते सुप्त सामर्थ्य इंग्रजास ठाऊक होते. त्याच मुरदाड लोकास सैन्यात भरती करून त्यांचेच हातांनी इंग्रजांच्या लढाया त्याच महायुद्धात लढवू शकले. इंग्रजांसाठी ते जर्मनांविरुद्ध वाघासारखे लढले. तुर्कांच्या सेनेवर काळासारखे जाऊन आदळले. इंग्रजांसाठी लाखांनी मेले. पण हिंदुस्थानसाठी मरण्याचे नाव काढताच थरथर कापले. हिंदुस्थानच्या लढ्यासाठी शेणखाईतल्या शेणखाईत वळवळ करण्यापलीकडे त्यांच्या हातून काही एक झालेले नाही. त्या शेणकिडी वळवळी पलीकडे काही केले पाहिजे ही कल्पना सुद्धा त्यास ग्रहण करवली नाही. त्या योगे क्रांतिकारकांच्या मुठभर वीरदलाने जी सशस्त्र क्रांतीची त्यांना युक्त वाटली ती खटपट केली, तीही प्रत्यक्ष स्वराज्य प्राप्तीचे प्रश्नापुरती तरी तिकडे निष्फळ ठरली. आणि इकडे या कोटी कोटींची शेणकिडी वळवळ जीच ते स्वराज्याचा सरळ मार्ग म्हणून गौरवित होते, तीच डायरांची आणि ओडवायरांची फळे आली. सारांश की जर्मन महायुद्धाच्या वेळी हिंदुस्थानला कोणताच महत्वाचा लाभ करून घेता आला नाही. लिथुनिया, पोलंड, आर्मेनिया, सर्बिया इत्यादी टिचटिचभर देशांनी त्या परराष्ट्रीय उलाढालीत भाग घेऊन आणि अनेक पाचपेच लढवून आपापले स्वातंत्र्य आणि सत्ता ज्या महायुद्धाच्या महान संधीत संपादन आणि वृद्धिंगत केली, त्या महान संधीतून हा विस्तीर्ण हिंदुस्थान कोरडा, दासचा दास, मुरदाडचा मुरदाड बाहेर आला. या अत्यंत उद्वेगजनक घटनेचे पहिले मुख्य कारण हे होय की परराष्ट्राच्या जागतिक उलाढालीचा आपल्या भाग्योदयाचे कार्yi उपयोग करून घेता येतो हे समजतच नव्हते. परकीय साम्राज्याचे संकट तीच परतंत्र देशाची संधी होय. ह्या राजनीतीचा हिंदुस्थानास पूर्णपणे विसर पडला होता. हिंदुस्थानास परराष्ट्रीय राजकारण असे उरलेच नव्हते. परकीय साम्राज्यांचे इतकेच नव्हे तर परतंत्र देशास परराष्ट्रीय राजकारण नसतेच, परराष्ट्रांशी आम्हास काय करावयाचे आहे अशा प्रकारच्या कोपमंडुकी ट्रावट्रावासच राजनीतीचे सर्वस्व म्हणून मानण्यात येत होते. जर्मन महायुद्ध चालू होण्यापूर्वी त्याच्या संभवाची इकडे गंधवार्ता नव्हती. ती मिळाल्यावरही तिचा अर्थ कळण्याची पात्रता नव्हती. त्यामुळे तिचा उपयोग करून घेण्याइतके साहस, संघटन आणि सज्जता ते महायुद्ध 4 वर्षे चालत राहिले तरीही उत्पन्न होऊ शकली नाही. जर्मन महायुद्ध घडले त्यावेळची हिंदुस्थानच्या अंतर्गत राजकारणाची ही अंध दुर्दशा आणि भ्याड असज्जता हे एक प्रमुख कारण जसे होते, तसेच त्या महायुद्धाचा आपल्याला महत्वाचा काही उपयोग न होण्याचे दुसरे कारण म्हटले म्हणजे जर्मनीचे आणि इंग्लंडचे बळातील अंतर होय. जर्मनी मुख्यतः एक भौमिक शक्ती होती. तिचे सामुद्रिक सामर्थ्य इंग्लंड इतके प्रबळ झालेले नव्हते. हिंदुस्थान हे जर्मनीपासून भूमार्गाने निकटवर्ती नसल्याने जर्मनीचा हात हिंदुस्थानास भूमार्गाने पोचणे अशक्य झालेले होते. यासाठी जर्मनीने ऑस्ट्रिया, बल्गेरिया आणि तुर्कस्थान या तिन्ही देशास एका साखळीत गुंतवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तो बराच यशस्वीही झाला, परंतु ती साखळी जुळवून त्या सुरुंगाच्या पंक्तीची वात हिंदुस्थानच्या तटापर्यंत आणून पोचवण्यास इराण किंवा अफगाणिस्तान त्या साखळीस जोड लागला पाहिजे होता.
त्यासाठीच राजा महेंद्र प्रताप अधिक हिंदी क्रांतिकारकांचे हाती स्वतःच्या राजमुद्रेची पत्रे देऊन स्वतः कैसरने अमीराकडे धाडले आणि इराणमध्येही जर्मन सेनापती तुर्कांच्या सैन्यासह घुसू लागले. पण इकडे अमीर इंग्रजांविरुद्ध लढण्यास धाजेना आणि तिकडे ज्या तुर्कांच्या आधारावर हिंदुस्थानच्या तटास हात पोचवण्याची जर्मनांनी धमक बाळगली होती, त्या तुर्कांचेच पाय रणांगणातून उखडून जाऊ लागले. तुर्कांनी इंग्रजास हिंदुस्थानच्या तटापाशी शह देण्याचे ठाई उलट जर्मनासच त्या पंगू तुर्कास सांभाळण्यासाठी अस्त्रे शस्त्रे आणि सैन्य धाडता धाडताच नाकी नऊ आले. यामुळे बर्लिनचा बलिष्ठ हात बगदाद मार्गे किंवा काबूल मार्गाने हिंदुस्थानच्या तटास पोचणे अशक्य झाले. पुढे रशियात महान राज्यक्रांती होऊन जर्मनीने तो पादाक्रांत केला, तेव्हा रशियाच्या क्रांतीचे चालकांशी जर मनोभावाने जर्मनीचा लढाऊ संधी घडता तर सायबेरियाकडून रुसो जर्मन सैन्य हिंदुस्थानवर येऊ शकते. पण ते झाले नाही, होणे शक्य नव्हते. कारण जेव्हा लढाईच्या शेवटी ती घटना घडली तेव्हा जर्मनी आणि रशिया दोघेही थकून गेलेले होते. फ्रान्समध्येच झुंज घेणे कठीण झाले होते. अशा रीतीने जर्मनीचा हिंदुस्थानच्या तटास भूमार्गाने हात पोचणे अशक्य झाले. जर्मनी मुख्यतः भौमिक शक्ती म्हणजे लँड पॉवर होती, पण त्या तिच्या शक्तीचा हिंदुस्थानास भूमार्गाचे दुर्लभत्वाने उपयोग होणे दुर्घट झाले. राहता राहिला सामुद्रिक मार्ग. परंतु जर्मनीची सामुद्रिक शक्ती इंग्लंडच्या मानाने कमी होती. आंग्लभू समुद्राची स्वामिनी. तरी देखील जर्मनीने हिंदी क्रांतिकारकांशी संगनमत करून युद्धनौका इकडे धाडण्याचा प्रयत्न केला. शस्त्रे भरभरून व्यापारी नौकांचे मिशाने त्यांची जहाजे हिंदुस्थानचे तटास पोचण्याचा प्रयत्न करीत असता काही धरली गेली, काही बुडवली गेली. सिंगापूरला, सयामला, बालासोरला, हाँगकाँगला हिंदी सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी एकत्र होऊन लहान मोठ्या उठावण्या आणि चकमकी ज्या लढवल्या त्या देखील या जर्मनीच्या युद्धनौकांच्या अपेक्षित सहाय्यावरच होत. एमडेनने तर अंदमानावर छापा घालून तेथील क्रांतिकारकास आणि बंदिवानास घेऊन रंगूनवर स्वारी करावी आणि तिथे क्रांतीचा झेंडा उभारून हिंदुस्थानात शिरावे म्हणून हिंदी क्रांतिकारकांच्या सहकार्याने मोठा घाट घातला होता. आटोकाट परिश्रम पण केले होते. पण इंग्रजी नौसाधनांच्या आरमाराच्या प्रबळ आणि सर्वगामी शक्तीपुढे त्या 4-5 जर्मन युद्धनौकांचे फारसे काही चालले नाही, यात काहीच आश्चर्य नाही. तरी तेवढ्याने देखील इंग्लंड पेचात आले. तरी देखील जे थोडेसे त्या जर्मन युद्धनौका आणि भूसैन्य करू शकली त्याचा पेच इंग्लंडास भोवल्या वाचून राहिला नाही. त्या तुटक्या यत्नांचा पाडाव करण्यासाठी देखील इंग्लंडला थोडा त्रास पडला नाही. त्यांच्या कित्येक रणतरी आणि रणसेना ओशियन जलात आणि स्थलात अडकून पडल्या. हिंदी क्रांतिकारकांच्या मुठभर लोकांच्या चळवळींनी इंग्रजांच्या हिंदी सैन्यात एकदा तर मोठे बंड होता होता चुकले. तरीही कित्येक पलटणी बिघडून त्यांनी तुरळक उठावण्या केल्याच. त्यामुळे इंग्रजांचा हिंदी सैन्याच्या आधारावरचा विश्वास उडून गेला. बाहेर 1917चे महायुद्धाचे जीवावरचे संकट इंग्रजांवर गुदरले असताच हिंदुस्थानचे आत 1857 घडते की काय अशी घोर चिंता त्यास रात्रंदिवस पडली होती. परंतु बाहेर 1917 आणि आत 1857 असा दुर्धर प्रसंग आला नाही म्हणून इंग्लंड बचावले. नाहीतर हिंदुस्थानच नव्हे तर उभे जग इंग्लंडच्या हातून गेल्यासारखेच होते. ही जर्मन युद्धाच्या वेळची इंग्लंडची आणि त्याच्या शत्रूच्या हिंदुस्थान संबंधीच्या बलाबलाची परिस्थिती ध्यानात ठेवून मग त्या आगामी रशियन युद्धाचे भविष्याच्या पडद्यातून दिसेल तितके निरीक्षण केले असता हिंदुस्थान पुरता तरी अत्यंत महत्त्वाचा फरक दिसून येतो. त्याचे स्वरूप शक्य तितक्या कसोशीने मोजून मापून ठेवणे हे इंग्रजांच्या आणि भारतीयांच्या दोघांच्याही हितार्थ अत्यंत आवश्यक आहे. इंग्रज ते जाणून आहेत, नाहीच जाणून काय ते भारतीयच.
एतदर्थ त्या आगामी परिस्थितीची रूपरेखा भारताच्या दृष्टीसमोर एव्हापासून अंकित करून धरली पाहिजे, ती आखण्याचे काम आता पुढील लेखांकी. श्रद्धानंद, 23 फेब्रुवारी 1928.